नमस्कार. गेले कित्येक दिवस आपण कथा ऐकतोय. आजची जी कथा आहे ना, त्या कथेचं नाव आहे साहेब. लेखिका आहेत नीता गद्रे आणि अभिवाचन मी अर्थातच चेतना वैद्य. करायची मग सुरुवात. चला. नवे साहेब उद्या जॉईन होत आहेत हे कळल्यावर बिल्वाचे डोळे चमकले. काम करता करता तिचे कान नव्या साहेबांचे डिटेल्स टिपत होते. नवे साहेब तरुण आहेत, दिसायला देखणे आहेत, मृदू स्वभावाचे, आनंदी, प्रेमळ आणि बुद्धिमान आहेत वगैरे वर्णन तिने ऐकलं आणि तिच्या चेहऱ्यावर सौम्य असं हसू पसरलं. जुन्या थोरात बाईंना त्यांनी सगळ्यांनी नुकताच सेंड ऑफ दिला होता. थोरात बाई म्हणजे खडूस, खत्रूड, दुष्ट आणि कडक स्वभावाच्या होत्या. त्यांच्या ह्या सूडबुद्धी स्वभावाचा फटका ऑफिसात अनेकांना बसला होता. शेवटी करावं तसं भरावं. देवानं त्या सर्वांचं ऐकलं आणि बाईंची बदलीच करून टाकली. आता नवे साहेब बिपिन देसाई, देखणे आणि बुद्धिमान. ओके, ते बुद्धिमान आहेत काय? ठीक आहे. आता नीट विचार करून आपली स्ट्रॅटेजी रचायला हवी. त्या दिवशी ऑफिस सुटल्या सुटल्या ती तडक पार्लरमध्ये गेली. मस्तपैकी आपले केस तिनं कापले, फेशियल केलं, नंतर आयब्रो केल्या आणि मग ती घरी आली. स्वयंपाक, जेवण खाण हे झालं. त्यानंतर तिनं एक साडी उद्या ऑफिसला जाताना नेसायसाठी काढून ठेवली. साडी एकदम डिसेंट सोबर नेसली की आपण प्रतिष्ठित दिसतो. इंग्लिश कलरची साडी होती. ब्लाऊजही तिनं लगेच घालून पाहिला. हो, उगीच ब्लाऊज मध्ये काहीतरी डिफेक्ट असायचा आणि तो उद्या वेळेवर नेमका लक्षात यायचा. ब्लाऊज व्यवस्थित होता, नो प्रॉब्लेम. तिनं त्या साडीवर घालायला एक सोन्याचा छानसा नेकलेस आणि 2 इयरिंग्स काढून ठेवली. आता उद्या एक सुंदरसा बोके घ्यायचा आणि थोडीशी मिठाई की झालं. बिपिन देसाई कितीही विद्वान, कितीही बुद्धिमान असले तरी बाह्योपचारांना थोडे तरी भुलतीलच की. ती झोपली. शांत झोप झाली की चेहरा फ्रेश दिसतो ना सकाळी, म्हणून. दुसऱ्या दिवशी बिल्वा ऑफिसमध्ये थोडी लवकरच हजर झाली. बरोबर 9:30च्या ठोक्याला तिनं बिपिन देसाईंच्या केबिनच्या दारावर टकटक केली. तिच्या हातात बुके आणि मिठाई होती. येस, कम इन. आतून आवाज आला. सर, मी बिल्वा नितीन तळेकर. तिने नवऱ्याचं नाव मध्ये घालून पूर्ण नाव सांगून टाकलं. येस, मी तुमच्या म्हणजे रादर आपल्या ऑफिसमध्ये काम करते सर. मी टायपिस्ट आहे. ओ, आय सी. सर, हा तुमच्यासाठी बुके आणि ही मिठाई. बुके आणि मिठाई? वाय फॉर? तुमचं स्वागत करण्यासाठी सर. वेलकम टू द ऑफिस. ओह, थँक्यू. असं करा, हा बुके त्या टेबलावर ठेवून द्या आणि मिठाई पिऊन जवळ द्या. सगळ्यांना वाटेल तो, सगळे मिळून खाऊ मिठाई. सर, मिठाई सगळ्यांसाठी नाहीये सर, खास तुमच्यासाठी आहे. तुम्हाला हवं तर घरी घेऊन जा ना ती. घरी नेऊन काय करू मी? घरी कोणीच नाहीये. मुलं बायको पुण्यात असतात. तिचे डोळेच चमकले. हा एक मस्तच पॉइंट मिळाला ना तिला. घरी कोणीच नाही. आणि मी सांगून टाकतो तुम्हाला मिस बिल्वा सर. ब्युटिफुल नेम, बिल्वा. तर बिल्वा, तुम्ही अशा गिफ्ट्स वगैरे काही आणत जाऊ नका बरं का याच्या पुढे. आय कॅन अंडरस्टँड सर, नाही आणणार यापुढे मी गिफ्ट्स, इफ यू डोंट लाईक. अँड आय अप्रिशिएट युअर ॲटिट्यूड सर. आय एम इम्प्रेस्ड. इट्स ऑल राईट. दुसरं एक सांगू का सर? तुम्ही बरोबर 9:30ला ऑफिसात हजर होतात. सो पंक्च्युअल. नाही तर साहेब लोक काय किती वाजता? तुम्ही 9:30ला आलाच आहात की बिल्वा? मी रोजच अगदी डॉट वेळेवर येते सर. उशिरा यायला मला ना आवडतच नाही. ट्रॅफिकमुळे जर कधी चुकून उशीर झालाच तर अगदी 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 गिल्टी वाटतं मला. गुड, कीप इट अप. सर, एक सांगितलं तुम्हाला तर राग येईल, बट आय टेक द अपॉर्च्युनिटी टू टेल यू और प्रेज यू रादर. या आउटफिटमध्ये यू आर लुकिंग व्हेरी व्हेरी हँडसम सर, लाईक टॉम क्रूज. बिपिन देसाईंनी मंद स्मित केलं आणि म्हणाले, ओह, थँक्यू. मी निघते सर.
आय अगेन वेलकम यू. सॉरी, एक एक सांगायचं होतं सर. मी या आधीच्या आधी जे साहेब होते ना, त्यांची पीए होते. तुमची सुद्धा पीए व्हायला आवडेल मला. जाऊ सर? थँक यू. आज एवढाच कोटा पुरे असा विचार केला तिने. आता काय भरपूर दिवसही आहेत आणि साहेबही आहेत आणि आपणही आहोत. ती समाधानानं बिपिन देसाईंच्या खोलीतून बाहेर पडली. आपल्या खोलीत आली, आपल्या खुर्चीत बसली. तिने ड्रॉवरमधून फाईल्स काढल्या. कम्प्युटरवरचं कव्हरही तिनं काढलं. ऑफिसात कम्प्युटर्स इन्स्टॉल झाले होते, पण ऑफिस अजून पेपरलेस झालेलं नव्हतं. तिनं कम्प्युटर चालू केला, ती काम करायला लागली. मध्ये थोडे दिवस गेले, मग बिल्वानं तिच्याकडे असलेले थोड्या मोठ्या गळ्याचे ब्लाऊज वापरायला काढले. साड्यांना स्वतः नीट इस्त्री करायला लागली. पंजाबी सूट्स तिच्याकडे होतेच. तिनं 2 लॉंग स्कर्ट्स आणि टॉप्स विकत घेतले. 1-2 नवी इयरिंग्ज, गळ्यात घालायचे नेकलेसेस त्या तिनं विकत घेतल्या. ही सारी तिची आयुध होती बरं. कोणती लढाई जिंकायची होती तिला अशी? मे कम इन सर? येस. या फाईल्सवर सह्या हव्या होत्या सर. माझ्याच हव्या आहेत का? मीच केल्या पाहिजेत? ती जरा गडबडली. शांतपणे म्हणाली, हो सर, तुमच्याच सह्या हव्या आहेत, ओरिजिनल. मग पिऊन बरोबर फाईल्स पाठवून द्यायच्या ना? मी पिऊनची मदत बिलकुल घेत नाही सर. माझं काम ना मी स्वतःच करते. उगीच फाईल हरवली, मिसप्लेस झाली, भानगडच नको ना. शिवाय माझं एक कामही होतं तुमच्याकडे. बोला. या कॅसेट्स आणल्यात तुमच्यासाठी. पण मला फक्त जुनीच गाणी आवडतात. आय नो. कसं काय? सर मीच नाही, ऑफिसातला प्रत्येक जण तुमच्या आवडीनिवडी ओळखतो. रिअली? ऑफकोर्स सर. तुम्ही टॉक ऑफ द ऑफिस आहात सध्या. एव्हरीबडी ॲडमायर्स यू. एव्हरीबडी ईगर टू सी यू, टू मीट यू. रिअली आय टेल यू सर. दिस इज नॉट गुड. मी अगदी साधा माणूस आहे. हाच तर तुमचा नम्रपणा आहे ना सर. एनफ बिल्वा, एनफ. काय काम होतं तुमचं माझ्याकडे? मी कॅसेट्स आणल्यात सर. आय होप तुम्हाला आवडतील. कोणत्या कॅसेट्स? मालिनी राजूरकर, अंजनीबाई मालपेकर, प्रभा अत्रे, उस्ताद बडे गुलाम अली खां, किशोरी आमोणकर या आहेत माझ्याकडे. सर? ती कोणती आहे बघू? लताची जुनी गाणी आहेत सर. द्या. थँक्यू सर. तुम्ही काहीतरी घेतलंत माझ्याकडून. तुम्ही ऐकता का? हो, योगा करताना. तुम्ही योगासनं करता? हो, पहाटे 5 ते 6. तुम्ही 5 वाजता उठता? नाही, त्याच्याही आधीच. माय गॉड. रात्री वाचते. काय वाचता? जे कृष्णमूर्ती, ओशोंचं पतंजली योग सूत्रावरचं पुस्तक. सर तुम्ही काफ्फा, कामू, सार्त्र वाचलेत? हा, मी प्रयत्न केला होता तसा, पण मला इंटरेस्ट नाही वाटला. तुम्ही वाचलेत का? माझे फेवरेटच आहेत ते सर. पुन्हा पुन्हा वाचते मी. ओह, यू आर सिम्पली ग्रेट. तुमच्याशी या सगळ्यावर चर्चा करायला आवडेल मला. सर, 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 तुमच्याशी चर्चा? इट विल बी अ ग्रेट इव्हेंट फॉर मी सर. बिल्वा मॅडम, तुम्ही आमच्या ऑफिसात फक्त टायपिस्ट आहात याचं वाईट वाटतं मला. यू डिझर्व मच मोर. थँक्स लॉर्ड सर. बिल्वाचा पदर पडला. ते तिच्या लक्षात आलं होतं, पण ते लक्षात आलं नाही असं दाखवत तिनं बोलणं चालूच ठेवलं. नंतर सावकाशपणे तिनं सहज लक्ष गेल्यासारखं पदराकडे पाहिलं आणि त्यानंतर मात्र एकदम दचकल्यासारखं करत झटकन तो पदर नीट केला. अगदी खूपच लाज वाटली असल्याचा अप्रतिम अभिनय केला तिनं आणि म्हणाली, सॉरी सर, एक्सक्यूज मी. असं म्हणत ऊर मुद्दाम धपापवत खालचा ओठ चावत चावत ती बाहेर पळाली. स्वतःच्या टेबलापाशी आली आणि स्वतःचीच हसत पुटपुटली. सार्त्र, कामू, काफा, थँक्स टू ऑल ऑफ यू डिअर्स. काय मस्त इम्प्रेशन पडलं साहेबांवर. बुद्धिमान आहेत काय? सर, तुम्हाला थोडं डिस्टर्ब करतेय सर. बोला. तुमच्यासाठी पुरणपोळ्या आणल्यात. मी स्वतः केल्यात. हा, मी मास्टर आहे सर पुरणपोळ्यांमध्ये. कशाला एवढे कष्ट घेतलेत बिल्वा? ऑफिसात चर्चा होते, मलाच फक्त पुरणपोळ्या कशाला आणून द्यायच्या बरं? मला तुम्ही आवडता सर. आय लाईक यू. माझ्याजवळ जे जे बेस्ट आहे ना
ते ते तुम्हाला द्यावं असंच मला वाटतं. बिल्वा, कंट्रोल करा स्वतःला. तुम्ही हुशार आहात, टॅलेंटेड आहात आणि सुंदरही आहात. आणि मलाही वाटतं की चांगल्या आहात तुम्हीही, जसा मी चांगला आहे असं तुम्हाला वाटतं. सर, माझी एकच विनंती आहे. तुम्ही पुढच्या आठवड्यात टूरवर जाताय ना? मी येऊ का तुमच्या बरोबर? मला घेऊन जा ना. बिल्वा, सर सॉरी, सॉरी. पण सर तुमच्या पीएला तुम्ही घेऊन जाणार आहात ना? त्याऐवजी मला न्या ना सर. मी येईन. मीटिंगचे मिनिट्स सुद्धा नीट तयार करेन. आणि सर, माझ्या टायपिंगमध्ये एकही स्पेलिंग मिस्टेक नसते बरं. प्लीज सर, प्लीज मला घेऊन जा ना. मी तुमच्याबरोबर लॉजवर राहीन सर. तुमच्या सर्व मागण्या मी पूर्ण करेन सर. तुम्हाला तक्रारीला जागाच नाही ठेवणार. मला तुमच्याशी खूप खूप बोलायचंय सर. अगदी महत्वाचं बोलायचंय. माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे हो तो. पणाला लागलाय माझा संसार. प्लीज मला तुमच्याबरोबर न्या सर. माझ्या पुढची समस्या सोडवाल का प्लीज? बिल्वा स्फुंदून स्फुंदून रडायला लागली. तिचा पदर पूर्णपणे ढळला. तिनं बिपिन देसाईंचे पाय धरले, त्यांच्या पायावर डोकं ठेवलं, त्यांचे पाय अश्रूंनी भिजवले. बिपिननं तिला उठवलं, खुर्चीत नीट बसवलं. तिचे डोळे पुसण्यासाठी तिला खुर्चीवर ठेवलेला नॅपकिनही दिला. तिला पाणी प्यायला दिलं. ती थोडी शांत झाल्यावर तो म्हणाला, बिल्वा, तुम्ही माझ्याबरोबर टूरवर कशासाठी येणार आहात ते मला कळलेलं आहे. तुम्हाला मी आवडतो असं तुम्ही म्हणता, पण ते खरं नाही हे तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे. तुमचं माझ्यावर प्रेम नाही. मलाही तुम्ही तशा अर्थानं आवडत नाही हे तुम्हाला निश्चितपणे कळलेलं आहे. तुमचं तुमच्या नवऱ्यावर खूप प्रेम आहे बिल्वा. माझंही माझ्या बायकोवर प्रेम आहे. हा लपंडाव, हा प्रेमाचा लपंडाव रादर, माझ्याशी का खेळताय तुम्ही हे मी पूर्णपणे ओळखलंय. तुम्हाला तुमच्या नवऱ्याला नितीन तळेकरला एका संकटातून सोडवायचंय. नितीन तळेकर आपल्याच ऑफिसात काम करणारे. थोरातबाईंनी सस्पेंड केलं होतं त्यांना. त्यांची चौकशी सुरू होऊ नये म्हणून धडपड चालली आहे तुमची. त्यांच्यावर फार गंभीर आरोप आहेत बिल्वा. पैशाच्या अफरातफरीचे. थोरातबाईंच्या खोट्या सह्या करून त्यांनी ऑफिसमधले पैसे बळकावलेत. भयंकर गुन्हा आहे हा. तुम्हाला वाटलं थोरातबाई एक स्त्री, स्त्री म्हणजे भोळी, हळवी, मृदू स्वभावाची, इझिली मॅनेजेबल. पण थोरातबाई कणखर मनाच्या आहेत, कर्तव्य कठोर. त्यांच्या पायावरही तुम्ही अशाच कोसळलात, अशाच रडलात, पण त्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केली नाही. त्या न्यायबुद्धीनच वागल्या. त्यांनी नितीन तळेकरांना सस्पेंड केलं. एक स्त्री असून ती अशी कठोर म्हणजे मग ती वाईट. ऑफिसातल्या काही माणसांनी थोरातबाईंना बदनाम केलं, त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले. पण बाई, बाई शांत राहिल्या. त्यांची दूर बदली केली गेली. त्या शांतपणे बदलीच्या गावी हजर झाल्या. त्यांचं कौतुक वाटतंय मला, आदर वाटतो मला त्यांच्याविषयी. बिल्वा, मी या ऑफिसात आलो त्या दिवसापासून तुम्ही माझं लांगुल चालन करताय. तुम्हाला काय वाटलं मला ते कळलं नाही? कामू, कफ्फा, योगा, किशोरी आमोणकर, पुरणपोळ्या, तुमचा नट्टापट्टा, तुमचं पदर ढाळणं, तुम्ही केलेली माझी स्तुती आणि शेवटी माझ्याबरोबर एकांतात राहायची दाखवलेली तयारी. का इतक्या खालच्या पातळीला उतरताय तुम्ही बिल्वा? कोणासाठी? त्या नितीन तळेकरांसाठी? लायकी आहे का त्यांची तुमचा एवढा त्याग, एवढं प्रेम त्याच्यासाठी तुम्ही पणाला लावावं अशी? हे प्रेम आंधळ आहे तुमचं. त्याचं संरक्षण करू नका. त्याला त्याच्या कर्माची शिक्षा भोगू देत. तीच लायकी आहे त्याची. मला माहिती आहे. तुम्ही एका मुलीची आई आहात. आई असलेली कोणतीही स्त्री अधपतित होऊ शकत नाही. तुम्ही एक चांगली स्त्री आहात, बुद्धिमान, हुशार, आपलं काम प्रामाणिकपणे करणाऱ्या, जिथला पगार आपण खातो त्या संस्थेशी एकनिष्ठ असणाऱ्या. पण नितीन तसा नाहीये. भ्रष्टाचारी, अनीतिमान असा आहे तो. का त्याच्या समोर उभं राहून त्याच्यावरचं शरसंधान स्वतःवर झेलताय? बिल्वा रडत होती. थरथरत्या आवाजात म्हणाली, त्याच्यावर माझं प्रेम नाहीच आहे सर. मी तिरस्कार करते त्याचा. मी त्याला वाचवते माझ्या मुलीसाठी, माझ्या संसारासाठी, माझ्या सुरक्षिततेसाठी, इतर पुरुषांपासून रक्षण व्हावं म्हणून. इथंच
इथंच स्त्री मार खात आली आहे हजारो वर्षापासून. ती स्वतःला खूप दुबळी, अगतिक, नवऱ्याशिवाय असहाय्य मानते. ही चूक सतत करत आली आहे ती. असं आपण असहाय्य असल्याचं समजून नवऱ्याचा स्वीकार तिने केलाय आणि अन्याय निमूटपणे सहन करत उभ्या जन्माची होळी केली की ती एकदम अग्निदिव्य करणारी सीताच ठरते, नाही का? अशा कोट्यावधी सीता शतकानुशतक घडवणारी संस्कृती श्रेष्ठ आहे असं सगळेच पुरुष मानतात. मग बिल्वा, कम आउट ऑफ इट. तुम्ही नितीनला जरी वाचवलं तरी भ्रष्टाचारी नवऱ्याची बायको आणि भ्रष्टाचारी बापाची मुलगी हा कलंक तुम्हा दोघींना जन्मभर वाहावा लागणारच आहे. या कलंकाला तुम्ही संरक्षण, सुरक्षितता देणारं कपाळीचं कुंकू समजताय का? बिल्वा, प्लीज यातून बाहेर या. या साखळ दंडातून स्वतःची सुटका करून घ्या. फाईट आउट, फेस द सिच्युएशन, एक्सेप्ट इट. त्याची शिक्षा तो भोगू देत. बघा त्याच्याकडे तो शिक्षा भोगत असताना. बिलकुल घाबरू नका. बिल्वा, तुम्ही नोकरी करता, आर्थिक दृष्ट्या तुम्ही स्वयंपूर्ण आहात, शिकलेले आहात, सारासार विवेक बुद्धी मिळालीये या शिक्षणामुळे तुम्हाला. तुम्ही सामर्थ्यवान आहात. फाईट आउट. प्रत्येक घरातल्या स्त्रीनं जर ठरवलं की पुरुष करत असलेल्या भ्रष्टाचारात आपण मदतच करायची तर कसं होईल? पण तिनं जर ठरवलं की त्याला विरोध करायचा तर या देशातला भ्रष्टाचार खूपसा नष्ट होईल. विरोध करा तुमच्या नवऱ्याला. माझ्या बरोबर हॉटेलमध्ये राहायला कसल्या येत आहे? तुमचं हक्काचं घर आहे ना तुम्हाला? हाकलून द्या नितीनला त्यातून. गुन्हा उघडा पाडा त्याचा. आपला पदर ढाळू नका खोचा कमरेला. बिल्वा सावरली. तिने डोळे पुसले. ती म्हणाली, यात तुम्ही मला मदत कराल सर? मी या संकटाशी सामना करायला तयार आहे. नितीनचा भ्रष्टाचार लपवून ठेवण्यात, दडपून टाकण्यात मी मदत नाही करणार त्याला. पण पण तुम्ही मदत कराल ना मला? नाही, मी तुम्हाला मदत करणार नाही. कारण मला पूर्ण खात्री आहे की माझ्या मदतीची तुम्हाला गरजच नाहीये. संकटात सापडलं की स्वतः प्रयत्न न करता दिनवाणेपणानं कुणीतरी मदत करतंय का हे बघत बसण्याची ही सवय अगदी ठेचून काढा तुम्ही. नकळत पुन्हा भरून आलेले डोळे तिने पुसले. तिच्या चेहऱ्यावर निश्चय झळकत होता. बिपिन तिला म्हणाला, बिल्वा, माझ्या बरोबर हॉटेलात रात्र काढण्याची कल्पना कोणाची? बिल्वा मान खाली घालत म्हणाली, नितीन तळेकरांची सर. वाटलंच मला. मग तिचा मूड बदलण्यासाठी बिपिन म्हणाला, बरं बिल्वा, चला मस्तपैकी कॉफी घेऊया. तुमच्या बरोबर टूरवर जाण्याची, एकांतात एकत्र राहण्याची आयडिया तिथं आता बारगळलीच आहे. निदान एकत्र कॉफी तरी पिऊया. बिपिन मिश्किलपणे हसला. बिल्वाही प्रसन्नपणे हसली. जा कॉफी सांगून या, जा. हो सर. असं म्हणत बिल्वा बाहेर गेली. तिनं पदर नकळतपणे कमरेला खोचला होता.